मी राजेश रघुनाथ दत्वाल, बॉर्न अँड ब्रॉट अप इन धुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय हॅव स्टडीड इन दी स्कूल. 5वी ते 10वी माझं शिक्षण JR हायस्कूलमध्ये झालं. आणि JR या व्यासपीठावर येऊन मला तरुण उद्योजकांना किंवा वुड बी एंटरप्रेनर्स लोकांना भेटायला मला प्रचंड आनंद होत आहे. मी नितिराज इंजिनियर्स या कंपनीचा प्रवास आणि मी जे काही आत्तापर्यंत अनुभवलं हे थोडक्यात काही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सांगायचा प्रयत्न करेल, ज्याचा उपयोग हा जो कार्यक्रम बेसिकली खानदेश उद्योग प्रबोधिनीने भरवला आहे त्या कार्यक्रमामागचं जे मुख्य मूळ उद्देश आहे की आपल्या धुळ्यातून उद्योजक तयार व्हावेत, त्यांनी उद्योगधंदे टाकावेत आणि भरारी घ्यावी. तर मी जे काही सांगणार आहे ते मी माझ्या सुरुवातीच्या पिरियडच्या स्टार्टअपवरती थोडा जास्त भर देईन, जे इथं उपस्थित असणाऱ्या ऑडियन्सला बहुतेक कामाला येईल. 10वीचं शिक्षण झाल्यानंतर 11वी 12वी आणि नंतर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्समधलं शिक्षण मी मुंबईहून घेतलं. पण 6वी 7वीत असतानाच माझ्या डोक्यात काहीतरी कल्पना होत्या की मला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करायचं आहे. म्हणजे अर्थात मी जेव्हा 6वी 7वीत होतो त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स हे जगात जस्ट जन्माला आलं होतं, पण कुठून तरी आपण वाचतो, ऐकतो आणि आपल्या डोक्यात एक कल्पना घर करून बसते. तर तसं असताना मला 6वी 7वीतच असं वाटत होतं की मला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करायचं आहे आणि मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या कोर्सला लागलो. माझे वडील बेसिकली ही वॉज अ ग्रेट अँड सक्सेसफुल बिझनेस पर्सन. He had lot of factories like sugar khansari unit, solvent extraction plants, oil mill, dal mill, etc. But he was a great visionary. मी थर्ड इयरच्या मी सांगतो म्हणजे माझ्या आयुष्याला कुठनं कलाटणी मिळाली. मी थर्ड इयरच्या दिवाळीच्या सुट्टीत म्हणजे 5वी सेमिस्टर संपल्यानंतर घरी सुट्टीत आलो होतो, तेव्हा वडिलांबरोबर बसलो. वडिलांनी मला एक साधा प्रश्न विचारला की तुला इंजिनिअरिंग कंप्लीट करायला किती दिवस आणखी बाकी आहेत. त्यावेळेस आमच्या मागे एटीकेटीचा वगैरे ससेमिरा होता. तर मी त्यांना म्हटलं की जर सगळं ठीक झालं तर 1.5 वर्षात मी इंजिनियर होईन. त्यांनी एक असा प्रश्न मला त्याच्यानंतर विचारला की राजेश, इंजिनिअरिंग झाल्यानंतर तू काय करणार आहेस? आणि खरं सांगतो मित्रांनो, आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दॅट. कॉलेज लाईफ होतं, आय वॉज अ जनरल सेक्रेटरी इन द कॉलेज, महिन्याला घरनं पैसे यायचे, मस्ती मौज चाललेली होती. पण त्यांच्या या एका प्रश्नाने मी थोडासा विचार करायला लागलो. मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला 2 दिवसांनी याचं उत्तर देईन की मला नेमकं काय करायचं आहे. पण मी दुसऱ्याच दिवशी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की मला इंडस्ट्रियलिस्ट व्हायचं आहे आणि मला इलेक्ट्रॉनिक्समधलं कुठलं तरी प्रॉडक्ट घेऊन मला ते डेव्हलप करायचं आणि त्याची मला इंडस्ट्री टाकायची आहे. मी अगदी फर्मली त्यांना म्हटलं. ते म्हणले बट व्हेरी गुड, मग तू आता प्रॉडक्ट कसं निवडणार आहे? कारण कसं आहे की मला इलेक्ट्रॉनिकमधलं जे काही मी शिकत होतो मला प्रचंड इंटरेस्ट होता आणि आहे त्या विषयात, आणि मला पुढे काहीतरी इंडस्ट्री टाकायची आहे. पण प्रॉडक्ट कुठलं निवडायचं हा एक मोठा माझ्यासमोर प्रश्न होता. मित्रांनो, 6वी 7वी आणि 8वी सेमिस्टर 1.5 वर्ष आय डीड मार्केट सर्वे. जवळजवळ कॉलेजमध्ये मी बसलो नाही शेवटचे 3 सेमिस्टर. असंही 7व्या आणि 8व्या सेमिस्टरला तुम्हाला प्रोजेक्ट करावा लागतो आणि कॉलेजचं अटेंडन्स फायनल इयरला खूप जास्त कंपल्सरी नसतं. तर 3 सेमिस्टर आय वर्कड ऑन डिफरंट काइंड ऑफ प्रोजेक्ट्स लाईक व्हिडिओ टर्मिनल्स, EPABX, इलेक्ट्रॉनिक टॉईज, इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल्स. आणि अक्षरशः मी सकाळी 7ला हॉस्टेलवरनं बाहेर निघायचो आणि रात्री 11ला परत यायचो. तेवढ्या पिरियडमध्ये मी माझे क्वेश्चनेअर्स बनवले आणि मी दारोदारी जाऊन, दुकानात जाऊन, इंडस्ट्रीत जाऊन, घरामध्ये जाऊन लोकांना वेड्यासारखं प्रश्न विचारायचो की तुम्हाला अमुक प्रॉडक्ट कसं चालेल, ते कसं चालेल. आणि त्याच्यावरती मी माझा स्वतःचा अभ्यास करायचो की या प्रॉडक्टला पुढे काय स्कोप असणार आहे. मी हे जे काही तुम्हाला सांगतो आहे हे बेसिकली हाऊ वी सिलेक्ट अ पर्टिक्युलर प्रोफेशन ऑर अ प्रॉडक्ट. जसं रुचीने थोड्या वेळ आधी सांगितलं की तो फूड याच्यातलं एक्सपर्ट आहे आणि त्याने ते फील्ड निवडलं, तर त्या पद्धतीने आपण आपलं प्रॉडक्ट निवडताना किंवा आपल्या सर्व्हिसेस निवडताना कुठल्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे तेवढं मी तुम्हाला सांगतो आहे. सध्याचं काळ असं आहे की मार्केट सर्वे करणाऱ्या आणि तुम्हाला रेडी सर्वे देणाऱ्या बऱ्याचशा एजन्सीज अवेलेबल आहेत.
पण आमच्या वेळेस तसं नव्हतं आणि स्वतः मार्केट सर्वे केल्याचा मला खूप मोठा बेनिफिट मिळाला की मला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळाली की नेमकं काय आहे. त्यावेळेस वर्क करताना माझ्या असं लक्षात आलं, मी शेवटी एलिमिनेशन मेथडने जाऊन 2 प्रॉडक्ट्सपर्यंत जवळजवळ फायनल करत आलो होतो. एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक टॉईज आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल. इलेक्ट्रॉनिक टॉईज एवढ्यासाठी की ज्यावेळेस आपण लहान मुलाला एखादं खेळणं देतो तर त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर खुलणारं ते हास्य आणि तो आनंद हा एक परमार्थ होता आणि आपल्याला आपल्या प्रोफेशनमधून काहीतरी त्याच्यातनं प्रॉफिट मिळणार हा स्वार्थ होता. त्याच्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधला जाईल म्हणून मी इलेक्ट्रॉनिक टॉईजकडे थोडा झुकत होतो. पण त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे हे मी तुम्हाला सांगतोय वर्ष 86-87, म्हणजे बहुतेक तरुण मंडळी जिथं बसती त्यावेळेस त्यांचा जन्म झाला नसेल. ठीक आहे. त्यावेळेस इंटरनेट नव्हतं मित्रांनो, मोबाईल नव्हता. लक्षात घ्या, तो काळ खूप वेगळा होता. तर 86-87 या वर्षात माझ्या असं लक्षात आलं की 500 रुपयाचा बोलका पोपट हे किती लोक आपल्या मुलांसाठी, आज 500 रुपयाला काहीच किंमत नाही आहे. ठीक आहे. आणि त्यापेक्षा मला असं वाटलं की एखादा व्यावसायिक जो एखादा किराणा दुकान चालवतो किंवा इंडस्ट्रियलिस्ट, ज्याला वजन करणं ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. म्हणजे मला त्यावेळेस माझ्या सर्वेतनं असं जाणवलं की गृहिणीच्या स्वयंपाकघरापासून तर इंडस्ट्रीमध्ये, दुकानांमध्ये, बंदरांमध्ये वजन केल्याशिवाय कुठलंच ट्रान्झॅक्शन होत नाही. वजन इज द बेसिक ऑफ ऑल काइंड ऑफ ट्रान्झॅक्शन्स फॉर डिफायनिंग द क्वांटिटी. मला असं त्यावेळेस जाणवलं की जर आपण विविध ॲप्लिकेशन्सला अनुसरून आणि विविध ॲप्लिकेशनच्या पे पॅकेटला त्यांची खर्च करायची जी क्षमता असते त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टसाठी, त्याचा विचार करून जर आपण वेगवेगळे मॉडेल बनवू शकलो तर नक्कीच या प्रॉडक्टला कुठेच एंड नाही. दुसरी गोष्ट मला प्राकर्षाने अशी जाणवली की इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल हा बिझनेस मी मोठ्या लेवलला स्केलेबिलिटी करू शकेन, मी याला खूप पुढे घेऊन जाऊ शकेन, कारण मार्केट अफाट, अनलिमिटेड मार्केट मला त्यावेळेस दिसत होतं. आणि तिसरी अडचणीची गोष्ट अशी होती की भारतीय मार्केट, इंडियन मार्केटला त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक वेइंग काय आहे माहीत नव्हतं. इट वॉज जस्ट अ कन्सेप्ट. त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल भारतात कोणीही इंट्रोड्यूस केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे इफ यू वॉन्ट टू स्टार्ट समथिंग न्यू यू हॅव टू फेस लॉट ऑफ ऑपोजिशन. पण अल्टिमेटली सगळा सारासार विचार करून मी सर्वसाधारणपणे माझी 7वी सेमिस्टर, म्हणजे माझं फायनल इयरचे 6 महिने संपले होते, तोपर्यंत मी ठाम झालो की मला इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल या क्षेत्रात यायचं आहे. आणि उर्वरित 6 महिने मी पूर्ण काळ त्याच्यावर स्वतःला झोकून दिलं. बाकी सगळे विषय बंद केले, बाकीचे प्रॉडक्ट डोक्यातनं काढले आणि माझं फायनल इयरचं प्रोजेक्टलाही मी इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल मॅन्युफॅक्चर केलं, म्हणजे बनवलं, डिझाईन केलं. आणि त्या काळात इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केलला लागणारं रॉ मटेरियल, उदाहरणार्थ लोड सेल, आयसीज या भारतात अवेलेबल नव्हत्या. कम्युनिकेशन साधनं आजच्यासारखं नव्हतं की तुम्ही ईमेल टाका आणि लगेच तुम्हाला उत्तर येईल आणि तुम्ही ठरवू शकाल. सो आय व्हिजिटेड मोस्ट ऑफ द एम्बेसीज ऑफ व्हेरियस कंट्रीज इन मुंबई. तिथं त्यांच्या रिसेप्शनमध्ये त्यांच्या देशांचे येलो पेजेस बुक्स असतात, ते व्हिजिटरला देतात वाचायला किंवा त्यातले नोट्स काढायला. तर त्याच्यात बसून मी तैवान, युरोपियन्स, अमेरिकन या सगळ्या देशांच्या इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल आणि त्याला रॉ मटेरियल बनवणाऱ्या लोकांचे मी पत्ते शोधून काढले आणि त्या लोकांना मी एअरमेलने पत्र पाठवायचो. आत्ताच्या जनरेशनला ते कळणार नाही आणि त्याचं उत्तर 1 किंवा 1.5 महिन्याने यायचं. आणि मला तैवानमध्ये, कारण त्यावेळेस चायना वॉज ब्लॉक्ड, चायनाला कोणी जाऊ शकत नव्हतं आणि ते ट्रेडही शक्य नव्हतं. तर त्यावेळेस मी पहिली माझी ट्रिप, माझं इंजिनिअरिंग झाल्या 87च्या काळात असेल, मी पासपोर्ट काढलं आणि माझे काही रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी मी तैवानला गेलो. मित्रांनो, तैवानला जेव्हा मी गेलो माझ्या खिशात पैसेही नव्हते आणि तैवानला जाण्यासाठी जो व्हिजा लागत होता तो त्या काळात हाँगकाँगहून मिळायचा. आणि हाँगकाँगला व्हिजा ॲप्लिकेशन केल्यानंतर 4 दिवस तिथं वेटिंग पिरियड असायचा. तर त्या 4 दिवसात सस्टेन होण्यासाठी माझ्याकडे विशेष पैसे नव्हते. आय रिमेंबर स्टील टुडे की त्या 4 दिवसात मी हाँगकाँगला अक्षरशः हमाली केली जस्ट फॉर सस्टेनिंग फॉर 4 days. आणि तिथून पुढे मी तैवानला गेलो. त्या काळात इंटरनेट नसल्यामुळे एजंट लोकांचं खूप फावलेलं होतं, कारण तुम्ही डायरेक्ट सप्लायरपर्यंत पोहोचू शकत नव्हता. आणि काही एजंट लोकांशी मी डील केली आणि
सुरुवातीला एक 50 वेईंग स्केल, टेबल टॉप वेईंग स्केल हे CKDमध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न केला. ते डील केलं. अर्थात माझ्याकडे पैसे नव्हते. मी तैवानवरनं वडिलांनाही फोन, ते म्हणले काही नाही, तू डील केलं आहे तर आपण बघू काय करता येईल. आणि मी तैवानहून धुळ्याला परत आलो. परत आल्यानंतर मी माझा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला. माझं BE कंप्लीट झालं. प्रोजेक्ट रिपोर्ट केला. मला फक्त 1,17,500 रुपयांचं लोन हवं होतं टू स्टार्ट माय छोटेखानी इंडस्ट्री. आणि त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या बँकांना अप्लाय केला, स्टेट बँकेत अप्लाय केला. पण त्या लोकांना माझं प्रॉडक्ट काय हे लक्षात येत नव्हतं. इलेक्ट्रॉनिक वेईंग हे काय असणार आहे, याचं मार्केटिंग कसं होईल, याची त्यावेळेस विक्रीची किंमत होती सर्वसाधारणपणे 15,000 रुपये. आणि मेकॅनिकल 2 पॅन बॅलन्सेस वेअर अवेलेबल इन द मार्केट फॉर रफली अबाउट 600 रुपीज. तर एवढ्या याच्यातनं हे प्रॉडक्ट इथं कसे विकले जातील, त्याच्यामुळे मला दरवेळेस नकार घंटा यायची. मी प्रचंड प्रयत्न केला. फक्त 1,17,000, अर्थात त्या काळी तेही मोठे होते, 1,17,000 रुपये. आणि मला 14 महिने बँकामध्ये चक्रा माराव्या लागल्या. मला औरंगाबादला झोनल ऑफिसला 3 वेळा इंटरव्ह्यूला जावं लागलं. आणि मार्केटिंग हे होणार नाही असं शेरा येऊन माझं लोन रिजेक्ट व्हायचं. मी कंटाळलो, मी थकलो. आणि शेवटी आमचं एक सतीश सॉलंट एक्स्ट्रॅक्शन्स लिमिटेड म्हणून धुळ्याला एक प्लॅन्ट होता, जिथं माझे वडील चेअरपर्सन होते. तिथं जाऊन मी बसून तिथं काहीतरी करता येईल का या निर्णयावर आलो. आणि 2 महिने मी तिथं कामही केलं. पण लकीली नंतर बँकेचं सँक्शन लेटर आलं देवाच्या कृपेने, आणि मला ते लोन प्राप्त झालं. मला ते लोन मिळाल्यानंतर मला एका नातेवाईकांकडनं 30,000 रुपये मिळाले आणि माझ्या एका मित्राकडनं 50,000 रुपयाची त्यावेळेस मदत झाली. आणि असं टोटल 1,17,000 आणि 80,000 असं घेऊन माझ्या व्यवसायाला सुरुवात केली. मी माझ्या व्यवसायाला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस आमच्याच घरच्या एका इंडस्ट्रीमधल्या 2 खोल्या मी भाड्याने घेतल्या, ज्याला रूफ हे पत्र्याचं होतं, ते गळायचं पावसाळ्यात. आणि त्या ठिकाणी काम सुरू करताना मी भंगार बाजारातनं अँगल आणले, ते कापून वेल्ड केले, त्याच्यावरती प्लायवूड आणून माझ्या पद्धतीने तिरपं तारपं कापून ते ठोकले आणि माझ्या बसायचे टेबल तयार केले. दॅट इज हाऊ आय स्टार्टेड माय वर्क. कामाला सुरुवात केल्यानंतर आय हॅड 2 एम्प्लॉईज. एक R&Dतला इंजिनियर होता आणि एक मार्केटिंगचा माणूस होता. सकाळी 9ला दोघंही यायचे. माझ्याकडे प्यून नसायचा, म्हणून ते येण्याच्या आधी त्या दोन्ही खोल्या मी स्वतः साफ करून ठेवायचो. अँड दॅट इज जस्ट अ स्टार्टअप. वाय आय वॉन्ट टू नरेट ऑल दिस टू यू ऑल, हे मी सगळं सांगण्यामागचं कारण मी काय केलं हे महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्हा सगळ्यांना उद्योजक व्हायचं आहे असं मी गृहीत धरतो. आणि उद्योजक व्हायचं असेल तर आपण प्रत्येक गोष्ट काय लेवलला जाऊन काम करायची तयारी, मानसिकता असली पाहिजे, ती लक्षात घ्या. मॅन्युफॅक्चरिंग 50 मशीनचं माझं कन्साइनमेंट कस्टमला नेमकं अडकलं आणि विशेष काही माहिती नव्हती. आय वॉज जस्ट अ फ्रेश इंजिनियर, बरोबर. त्याच्यानंतर सोडवायला खूप त्रास झाला. 2-3 महिन्यानंतर ते कन्साइनमेंट सुटलं. मी मशीन असेंबल करायला लागलो आणि मार्केटिंग सुरू केलं. प्रचंड त्रास झाला, कारण मला लोक उभी करत नव्हती. हे 15,000 रुपयाचं मशीन, हे काय कामाचं, हे इलेक्ट्रॉनिक आहे, आमच्याकडे चालणार नाही, ऊन पावसात आमच्याकडे लेबर एवढं रफ वापरतात वगैरे. काय करायचं. मी अक्षरशः मशीन बनवून लोकांना फ्रीमध्ये ठेवायला लागलो की तुम्ही 2 महिने वापरा, 4 महिने वापरा. बरेचशा लोकांच्या दुकानांचे काउंटर्स मी उभे राहून 4-4 तास चालवायचो. आय एम अ स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन, पण मी मुंबईच्या मीठ दुकानामध्ये जाऊन मांस मच्छी कापून आणि माझ्या वेईंग स्केलचा उपयोग कसा होऊ शकतो हे लोकांना दाखवायला लागलो. आणि हळूहळू लोकांचं ते चित्र पालटायला लागलं. याच्यात टर्निंग पॉईंट जो होता मी तुम्हाला सांगू इच्छेन की बेसिकली 2 पॅन बॅलन्समध्ये जेव्हा तुम्ही कस्टमरला काही वजन करून देत असतात त्यावेळेस तो ज्या परड्यात तुम्ही माल टाकतात दुसरीकडे वजन असतं, तर तो परडा किती खाली जातोय, झुकतं माप मिळतं आहे की नाही हे कोणी बघतं. आणि त्या झुकतं मापसाठी तुम्ही किती माल एक्स्ट्रा टाकताय तो देणाऱ्याचा लॉस असतो. आणि घेणाऱ्याला तरी शंका असते की याने कुठे काटा तर नाही मारला, राईट. वेर ॲज ऑन इलेक्ट्रॉनिक वेईंग स्केल तुम्ही 1 ग्रॅम जास्त मोजून द्या, म्हणजे तुमचे जास्त जाणारे 9 ग्रॅम अंदाजे तुम्ही वाचवा आणि घेणाराही संतुष्ट की आपल्याला 1 ग्रॅम वजन जास्त मिळालं. या एका फिलॉसॉफीवर एक्सप्लेन करून मी सुरुवातीची माझी लढाई जिंकायला सुरुवात केली.
आणि माझ्या असं लक्षात आलं की 15,000चं इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल त्या काळात वेगवेगळ्या व्यवसायात ऑइल मिल असेल, चहा पावडरचं दुकान असेल, सगळीकडे 6 महिन्यात फ्री होतो. 6 महिन्यात 15,000 रुपये त्या व्यावसायिकाचे फ्री होतात. हे कारण मी जे आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केलं याच्यावरून. आणि मग मार्केटिंगला सुरुवात झाली. पहिल्या 1.5 वर्षात प्रचंड जोर लावून मी फक्त 48 काटे विकले होते आणि माझ्या कंपनीला 2 लाख रुपयाचा लॉस झाला होता. दॅट वॉज माय फर्स्ट इयर वेन आय स्टार्टेड. मी प्रचंड निराश झालो की असं असेल तर काय होणार आहे. आणि मी ज्या कुटुंबात नव्हतो, दे वेर वेल एस्टॅब्लिश्ड इन व्हेरियस बिझनेसेस अँड इंडस्ट्रीज, पण आमच्या वडिलांनी मला सपोर्ट केला. ते म्हणले नाही, हे इतक्या लवकर तू घाबरायचं नाही आणि सोडायचंही नाही. कुठलाही बिझनेस चालू केल्यानंतर 1,000 दिवस मोजायचे. 3 वर्ष तुम्ही त्याच्यात फुल डेडिकेटेडली द्या. तोपर्यंत त्या बिझनेसमध्ये आणि तुमच्यात किती धमक आहे हे कळणार नाही. अजून फक्त 1 ते 1.5 वर्ष झालं आहे. तो यू फर्दर गो ऑन परसिस्टिंग युअर ड्रीम्स ऑर युअर प्रोजेक्ट. आय वेंट अहेड. आणि मार्केटिंग वॉज अ प्रॉब्लेम. म्हणजे जे काही त्या काळी बँकवाल्यांना शंका होती की हा प्रॉडक्ट हा विकणार कसं आहे, ती खरी होती बरं का. म्हणजे आपण स्पेशली नवीन उद्योजक, स्टार्टअप्स हे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या नावाने थोडंसं काकू करतो की आम्हाला लोन मिळत नाही, आमचं असं होतं, आमचं तसं होतं. पण ती लोकं लर्नेड असतात. ते तुम्हाला जे काही सांगतात ते सिरियसली घ्या, समजून घ्या. मार्केटिंग वॉज व्हेरी टफ. एके दिवशी हैदराबादला मी माझं पहिलं मार्केटिंग ब्रांच ऑफिस सुरू केलं. तिथं माझी बहीण राहत होती. माझ्या मेवण्यांच्या मदतीने मी 150 स्क्वेअर फूटचं ऑफिस भाड्याने घेतलं आणि पहिल्यांदा हैदराबादला गेलो. इनाडूमध्ये ॲड दिली वॉक इन इंटरव्ह्यूची. आयुष्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यू कंडक्ट करत होतो. मे बी दिस आय एम टेलिंग यू अबाउट 1991. आणि तिथं मी एक 4-5 मुलांना स्टाफला अपॉइंट केलं आणि ते ब्रँच ऑफिस सुरू केलं. बघता बघता सेल पिकअप व्हायला लागला. माझा आत्मविश्वास आणखी वाढला. मी इंदोरला दुसरं ऑफिस टाकलं आणि हे 2 ऑफिस मी 1 वर्षभर चालवलं. आणि माझ्या असं लक्षात आलं की आपला सेल 2.5 पट झालेला आहे. कंपनी प्रॉफिट दाखवत आहे, बरोबर. त्याच्या पुढे 1.5 वर्षात दिल्ली टू कोचिन आणि राजकोट टू कलकत्ता मी 65 ऑफिसेस टाकले. मित्रांनो, मी 65 ब्रँच ऑफिसेस उभे केले. त्या काळी कम्युनिकेशन वॉज अ टफ टास्क. ट्रंक कॉल करावा लागायचा बोलायचं असेल तर, आणि नाहीतर फॅक्सने मेसेजेस यायचा. दॅट वॉज द टाईम. कम्युनिकेशन वॉज अ व्हेरी टफ टास्क. प्रत्येक राज्यात मी माझं ऑफिस उभारलं. हे ऑफिस उभारताना त्यावेळेसच्या गोष्टी मी सांगेल. मिनिमम तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन्स पाहिजे. तुम्हाला त्या राज्यातलं वेट्स अँड मेजर्सचं म्हणजे लिगल मेट्रॉलॉजीचं डीलरशिप अँड रिपेअरिंग लायसन्स हवं आहे. नंतर तुम्हाला त्या राज्यातला सेल टॅक्स नंबर लागायचा. या 3 गोष्टी कंपल्सरी होत्या. पण त्या सगळ्या करत मी पुढे जात होतो. जसं आमचा सेल वाढायला लागला तसं मॅन्युफॅक्चरिंग साईडला आम्ही थोडं वीक पडायला लागलो. मग आम्ही मॅन्युफॅक्चरिंगसाठी आणखी 2 खोल्या भाड्याने घ्यायच्या. मग त्याही भरल्यावरती आणखी 2 खोल्या भाड्याने घ्यायच्या. असं करत माझी आगगाडी वाढत गेली. आणि मार्केटिंग ॲज वेल ॲज प्रोडक्शन या दोन्ही गोष्टी हळूहळू वाढत गेल्या. हे झाल्यानंतर 1992 मे बी 92-93चं वर्ष असेल. मी एकदा सिल्वासाला गेलो होतो वापीला, रोटरीच्या एका कॉन्फरन्समध्ये. आणि त्यावेळेस मला कळलं की दादरानगर हवेली येथे इंडस्ट्रीजना काही वेगळे स्पेशल बेनिफिट्स दिले जात आहेत. उदाहरणार्थ सेल टॅक्स एक्झम्पशन आहे आणि काही पहिले 5 वर्ष इन्कम टॅक्स एक्झम्पशन होतं. CST सेंट्रल सेल टॅक्स वॉज एक्झम्प्टेड ओव्हर देअर. म्हणजे तुम्हाला C फॉर्मची गरज नव्हती. आता माझे जे कोणी कस्टमर होते, दुकानदार, ते असे कोणी C फॉर्म देत नव्हते. तर विदाऊट C फॉर्म जर सेल टॅक्स अमाऊंट वाचली तर ती एक सायझेबल अमाऊंट होती. सिल्वासा येथे 2 इंडस्ट्रीयल गाळे मी घेतले. त्यावेळेस अर्थात मला बँकेने खूप मदत केली आणि तिथं 2 गाळे घेऊन मी धुळ्याहून सिल्वासाला जाऊन तिथं युनिट सुरू केलं. मित्रांनो, 1992 ते 2003 10 ते 11 वर्ष होतो. जेव्हा आम्ही सिल्वासाहून परत दुसरीकडे मूव्ह झालो, आम्ही जेव्हा सिल्वासा सोडलं त्यावेळेस माझ्याकडे 22 इंडस्ट्रीयल गाळे होते. दॅट वॉज द ग्रोथ रेट वॉट आय एक्सपिरियन्स्ड इन सिल्वासा. म्हणजे मार्केटिंगही वाढत होतं आणि प्रोडक्शनही वाढत होतं.
हे सगळं सुरू असताना मॅनेजमेंट वॉज अ बिग प्रॉब्लेम. म्हणजे ब्रँच ऑफिसेसमध्ये प्रचंड भानगडी होणे, काहीतरी अप्रिय घटना घडणे, कोणीतरी पैसे घेऊन पळणे वगैरे वगैरे गोष्टी सुरू झाल्या. आणि तो इतका प्रचंड कंट्रोल करायचा प्रॉब्लेम सुरू झाला. आणि माझ्याकडे कुठलंही क्वालिटी सिस्टीम नव्हतं, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम QMS आपण ज्याला म्हणतो. आणि 1995-96च्या दरम्यान माझी एका सद्गुरूची भेट झाली. ही वॉज अ ISO कन्सल्टंट. आणि त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की हा माणूस माझ्या प्रत्येक प्रश्नाला ॲड्रेस करतो आहे. आणि मग मी इमिजिएटली ठरवलं की आपण ISOसाठी अप्लाय करायचं आणि आपल्या पूर्ण स्टाफला नीट ट्रेनिंग द्यायचं. मित्रांनो, एनिथिंग इफ यू वॉन्ट टू इम्प्लिमेंट फ्रॉम द टॉप लेवल मॅनेजमेंट, यू कॅन डू दॅट इन युअर ऑर्गनायझेशन. बऱ्यापैकी विरोध होता, लोक नीट शिकायला अंडरस्टँड करायला तयार नव्हते. पण मी ज्या पद्धतीने ते फोर्स केलं, आम्ही 6 महिन्यात ISO 9001 मिळवला. ISO 9001 कवर्स द R&D ऑल्सो, ऑफकोर्स प्रोडक्शन अँड क्वालिटी हे तर आहेच. पण आम्ही पहिल्या 6 महिन्यात म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेइंगमध्ये ISO 9001 मिळवणारी आमची पहिली कंपनी त्या काळात ठरली. हिअर आय वुड लाईक टू से समथिंग अबाउट मार्केटिंग अँड कॉम्पिटिशन. बरेचसे मंडळी जी माझ्यासारखी इंजिनियर्स असतात, ते इंजिनिअरिंग छान करतात, क्वालिटी मेंटेन करतात, इनोव्हेशन चांगलं करतात, प्रॉडक्टची क्वालिटी मेंटेन सगळं व्यवस्थित असतं. पण मार्केटिंगमध्ये कचरतात. मार्केटिंग कसं करावं किंवा मार्केटिंगमध्ये आपण कसा ग्रो करावा याचा विचार करत नाही. तो विषय जो असतो तो थोडासा बाजूला ठेवतात. आणि मार्केटिंग केल्याशिवाय, आपला सेल वाढवल्याशिवाय कंपनीची ग्रोथ होणं शक्य नाही. हा विषय बहुतांश तरुण मंडळी, कारण मी उद्योजकता वाढीसाठी म्हणजे एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट हा माझा आवडीचा विषय आहे. मी बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये किंवा जिल्हा उद्योग केंद्रात उद्योजकतेचे जेव्हा शिबिर होतात त्यावेळेस मी बोलायला किंवा तरुण उद्योजकांना भेटायला जात असतो. तर माझ्या हे लक्षात आलेलं आहे की मार्केटिंग या विषयावरती लोक कामच करायला तयार नाही. म्हणजे अगदी मारून मुटकून जबरदस्तीने 2-3 महिने प्रयत्न करतील, 2-4 माणसं ठेवतील, मग आउटपुट मिळाल्यानंतर परत बंद करून टाकतील. मित्रांनो, मार्केटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि तुम्हाला जर एक सक्सेसफुल उद्योजक व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट्सच्या किंवा सर्व्हिसेसच्या मार्केटिंग एक्सपॅन्शन करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावा लागणार. कारण मार्केटिंगमध्ये मिळणारा रिझल्ट हा इंट्राव्हिनस आहे. तुम्ही या वर्षी तुमचं असेल 10 लाख आहे आणि पुढच्या वर्षी तुमचं असेल 25 लाख झाला तर तुमच्यामध्ये किती बळ येऊ शकतं याचा तुम्ही विचार करा. आणि ते मार्केटिंगवरती टाईम, मनी आणि एफर्ट्स हे तिन्ही आपण जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत मार्केटिंग आपोआप होत नाही. आपल्याला ट्रायल अँड एरर मेथडने प्रयत्न करणं आवश्यक आहे. अर्थात आजचं जग खूप वेगळं आहे. टुडे यू हॅव सोशल मीडिया, यू हॅव डिजिटल मार्केटिंग अँड सो मेनी थिंग्स. टुडेज टाईम इज व्हेरी डिफरंट. पण तरीही मार्केटिंग हे करावंच लागणार, हे लक्षात घ्या. काही पॉईंट्स मी लिहून ठेवले, मुद्दाम काही विसरू नये म्हणून काही गोष्टी मला सांगायच्या होत्या. त्याच्यानंतर 1995-96ला देर वॉज अन अपॉर्च्युनिटी अँड आय थॉट ऑफ एक्सपॅन्डिंग फर्दर इन UAE. आणि 1995-96ला मी UAEला गेलो. तर त्यावेळेस तोपर्यंत नितिराज इंजिनियर्स वॉज अ पार्टनरशिप फर्म. आणि UAEला जर मला ऑफिस किंवा माझं युनिट टाकायचं असेल तर मिनिमम कॉन्स्टिट्यूशन रिक्वायर्ड वॉज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्ममध्ये. म्हणून 1996ला नितिराज इंजिनियर्स वॉज मेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आणि मी शारजा एअरपोर्ट फ्री झोनला माझं युनिट दुबईला जाऊन टाकलं. तिथं मी जवळजवळ 5 वर्ष महिन्याला 1 आठवडा अपडाऊन करायचो. आणि त्यावेळेस दुबई, मस्कत, सौदी, कतार हे सगळे मार्केट मी तिथनं कॅप्चर केले. काही पॉईंट्स मी सांगू इच्छिन. कॉम्पिटिशन या विषयावर मी बोलत होतो. इलेक्ट्रॉनिक वेइंगचा जसा प्रसार व्हायला लागला, बऱ्याचशा लोकांना त्या इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल प्रॉडक्टचे फायदे कळायला लागले, तसे बरीचशी मंडळी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा यायला लागली. कॉम्पिटिशन वाढायला लागली. पण कॉम्पिटिशन वाढल्यामुळे एक फायदा झाला की मी जी कन्सेप्ट लोकांना पटवून देत होतो की इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल घेऊन तुम्हाला फायदा होईल, ते करणारे शेकडो लोक तयार झाली. त्याच्यामुळे माझ्या कस्टमरची मानसिकता बनली की त्यांनी इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल वापरायचंच आहे.
मला फक्त एवढं प्रूव्ह करायचं होतं की मी कसं त्यांना दर्जेदार आणि चांगलं प्रॉडक्ट देईन आणि चांगल्या सर्व्हिसेस देईन. त्याच्यामुळे कॉम्पिटिशनचा मला फायदा झाला आणि माझा बिझनेस फर्दर ग्रो होत गेला. काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की इलेक्ट्रॉनिक वॉज माय मेन सब्जेक्ट, माय कोर सब्जेक्ट, अँड आय वॉज इन्वॉल्ड इन डेव्हलपमेंट ऑफ मेनी न्यू मॉडेल्स. पण इलेक्ट्रॉनिकने फक्त प्रॉडक्ट कंप्लीट होत नसतं. यू नीड अ कॅबिनेट, यू नीड अ मेटल पार्ट, यू नीड प्लास्टिक पार्ट्स. आणि माझ्या असं लक्षात आलं की मी कुठलंही नवीन मॉडेल लॉन्च करायचं जर मला असेल तर 3 महिन्यात माझं इलेक्ट्रॉनिक कंप्लीट व्हायचं. पण बाकी हा पसारा कंप्लीट करायला 6 महिने, वर्ष किंवा 1.5 वर्ष लागायचं. बिकॉज आय वॉज डिपेंडिंग ऑन आउटसाईड एजन्सीज फॉर मेकिंग द डाईज ऑर मेटल पार्ट्स. मी खूप कंटाळलो आणि शेवटी मी विचार केला की विल गेट इन टू द टूल रूम अँड मोल्डिंग शॉप इन हाऊस. अर्थात मला त्या गोष्टीची खूप जास्त माहिती त्या काळात नव्हती, पण मी एक प्रयत्न केला, एक हिंमत केली आणि आम्ही माझ्या सिल्वासानंतर, एनिवे 93 नंतर, 94 नंतर, 2003 नंतर आम्ही हिमाचलला मूव्ह झालो. परवाणू येथं आम्ही आमचं युनिट टाकलं आणि जवळजवळ 17 वर्ष ते युनिट आम्ही तिथं चालवलं. बिकॉज गव्हर्नमेंट हॅड गिवन एक्साईज एक्झम्पशन. जेव्हा त्या काळच्या माननीय पंतप्रधानांनी अटलजींनी हिमाचल प्रदेशमध्ये एक्साईज एक्झम्पशन दिलं होतं, त्यावेळेस महाराष्ट्रातनं युनिट तिथं नेऊन टाकणारा मी पहिला माणूस होतो. आणि तिथं ते मी युनिट टाकलं. जवळजवळ 17 वर्ष आम्ही ते युनिट हिमाचलला चालवलं आणि हिमाचललाच मी माझ्या टूल रूम आणि मोल्डिंग शॉपची स्थापना केली. मेकॅनिकल लोक जे या क्षेत्रातली एक्सपर्ट होती त्यांना अपॉइंट केलं आणि ओव्हर अ पिरियड माझे सगळं नीट लक्षात यायला लागलं. 3 डायमेन्शनल डिझायनिंग काय आणि हाऊ वी मेक द डाईज अँड मोल्डिंग. सो दॅट वॉज द बॉटलनेक फॉर लॉन्चिंग द न्यू मॉडेल्स. दॅट वॉज सॉर्टेड आउट. मित्रांनो, आपण म्हणतो शाळा कॉलेजेसमध्ये वगैरे असताना आपल्याला एखादा विषय आवडत नाही किंवा एखाद्या विषयातला एखादा चॅप्टर आपल्याला आवडत नाही, तर आपण ते ऑप्शनमध्ये सोडत असतो की 5 पैकी कुठले 3 प्रश्न सोडवा. 2 प्रश्न जे आपल्या आवडीचे नाही ते आपण सोडत असतो. पण मी इथं तुम्हाला सांगू इच्छेन की तुम्हाला जर उद्योजक व्हायचं असेल तर तुमच्या क्षेत्रातल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास, म्हणजे इट्स अ ग्लास ऑफ बेरियम, व्हॉट इज या ग्लास ऑफ बेरियम, तुम्हाला तो पूर्ण ड्रिंक करावाच लागणार आहे. आज नाही तर उद्या. तुम्ही कुठलाच विषय ऑप्शनमध्ये सोडू शकत नाही की हा विषय मला येत नाही म्हणून किंवा त्याच्याकडे माझं लक्ष नाही. आय वॉज अन इंजिनियर. मार्केटिंग मला माहीत नव्हतं, HR काय असतं मला माहीत नव्हतं, फायनान्स अँड अकाउंट्स काय असतं ते मला माहीत नव्हतं. ठीक आहे ना. पण ॲट द एंड ऑफ द डे जर तुम्हाला सक्सेसफुल उद्योजक व्हायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी हळूहळू का होईना पण आत्मसात कराव्या लागतील. आणि जर तुम्हाला एवढे सगळे विषय शिकायचे असतील तर कमीत कमी वेळेत जर तुम्हाला हे सगळं शिकायचं असेल तर तुम्ही उद्योजकच व्हा. कारण तिथं ऑप्शनच नाही आहे, तुम्हाला शिकावंच लागणार आहेत. एक किस्सा मला आठवतो. 1996 साली आमच्या सिल्वासा फॅक्टरीला मोठी आग लागली आणि रात्रभरात जे होतं नव्हतं ते सगळं जळून खाक झालं. मला रात्री 2:30-3ला फोन आला धुळ्याला आणि मी पळतच गाडी काढून सिल्वासाला गेलो आणि माझ्या असं लक्षात आलं काहीच बाकी राहिलेलं नाही. मी अक्षरशः 3 दिवस आणि 3 रात्र त्या ढिगाऱ्यातनं काही कामाचं निघतं आहे का असं वेड्यासारखा प्रयत्न करत होतो. आणि इन्शुरन्स वगैरे होतं, पण जळालं काय याचं रेकॉर्ड पण जळालं होतं. कारण त्यावेळेसपर्यंत आमची पूर्ण मॅन्युअल सिस्टीम होती. रजिस्टर मेंटेन करायचे, इनवर्ड आउटवर्ड, इश्यू स्लिप वगैरे वगैरे. आणि तो जो फटका मला बसला त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी धुळ्याला असेल, माझं युनिट सिल्वासाला चालतं आहे, तर माझ्याकडे पूर्ण डेटा एंट्री आणि तत्सत स्वरूपाचं एक सॉफ्टवेअर लागणार, त्याशिवाय मी काम करू शकणार नाही. आणि त्या दिवशी मी ठरवलं, मग मी सॉफ्टवेअर एजन्सी शोधत फिरलो. नाशिकला एक मुलगा मला भेटला, तरुण मुलगा होता आणि तो सॉफ्टवेअर बनवायचा. त्याला उचलून धुळ्याला आणलं आणि त्याच्यावर बसून मला जे हवं ते ERP सॉफ्टवेअर दिवस रात्र बसून एक सर्वसाधारणपणे 5-6 वर्षात आम्ही बनवलं. आणि त्याच्यानंतर आम्हाला आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट, इट वॉज दॅन हॅबिट. आय यूज टू बी ऑलवेज इन धुळे. मी काही मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर फारसा जायचो नाही, पण धुळ्यात बसून मला माझे सगळे MIS रिपोर्ट्स, फॅक्टरी मग सिल्वासाला असेल, हिमाचलला असेल, UAEचा असेल किंवा बाकी ब्रांच ऑफिसेस असतील, त्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट्स मला माझ्या रिक्वायरमेंटप्रमाणे मिळायला सुरुवात झाली. तर इथं मला एक पॉईंट तुम्हाला नक्की सांगायचं आहे. आजच्या काळात अर्थात तुम्हाला तरुणांनाही सांगायची खूप गरज नाही
की सॉफ्टवेअर प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तुम्ही कुठलं सॉफ्टवेअर तुमच्या बिझनेसमध्ये वापरत आहात किंवा वापरणार आहात, त्याच्याने तुमची बऱ्यापैकी एनर्जी आणि टाईम वाचेल आणि तुम्हाला करेक्ट वेळेत योग्य डिसिजन घ्यायला मदत होईल. त्याच्यामुळे तुम्ही काम करताना अर्थात बेसिक टू स्टार्ट विथ टॅली इज द मोस्ट कॉमन सॉफ्टवेअर फॉर अकाउंटिंग. पण तुम्हाला तुमच्या इंडस्ट्री किंवा तुमच्या वर्कसाठी तुम्हाला काय सॉफ्टवेअर लागणार आहेत ते चांगल्या दर्जाचं तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करून घ्या आणि ते वापरा. सॉफ्टवेअरविषयी थोडं आणखी बोलायचं झालं तर माझा लहान भाऊ कम्प्युटर इंजिनियर झाला आणि तो अमेरिकेला गेला आणि त्याच्यानंतर काही वर्षासाठी तो भारतात परत आला. त्याने ड्युअल सिटिझनशिपवरती बँगलोरमध्ये ऑफिस टाकलं आणि आता तो परत अमेरिकेत जाऊन त्याने तिथेही कंपनी फ्लोट केली आहे. तर तो आणि त्याचे 7 सॉफ्टवेअर डेव्हलपर्स यांनी मिळून माझ्यासाठी एक ERP प्रॉडक्ट डेव्हलप केलं. आय वर्क ॲज अ सिस्टम अनालिस्ट बिकॉज आय न्यू वॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. वी वर्क फॉर 15 years आणि ते सॉफ्टवेअर जे आज आहे आमच्या कंपनीत त्याच्यामुळे आमची सगळ्यांची कामं इतकी सुलभ आहेत. यू ऑल वॉन्ट बिलीव्ह, SAPपेक्षा मोठं पॅकेज आहे आणि ते फक्त जगात वापरणारा मी एकटा आहे. मला असं म्हणायचं आहे मित्रांनो की ह्या काही गोष्टी, ह्या काही टूल्स आहेत, या आपल्या सगळ्यांना आपल्या बिझनेस वाढीसाठी आणि पुढे जाऊन कमी वेळ खर्च करून चांगलं काम करण्यासाठी उपयोगाच्या ठरतात. मशिनरी, वेन एव्हर यू परचेस एनी मशिनरीज, सी टू इट दॅट यू आर बाईंग गुड क्वालिटी आणि चांगल्या मशिनरी. बऱ्याचशा वेळेस नवीन उद्योजक पैसे वाचवण्यासाठी फक्त थोड्याफार हलक्या दर्जाच्या मशिनी खरेदी करतात आणि त्याचा फटका म्हणजे आमच्या भाषेत म्हणायला गेलं तर सस्ता रोज रोये, महंगा एक ही बार रोये. त्याच्यामुळे मशीन्स किंवा जेव्हा तुम्ही तुमचं प्लांट अँड मशिनरीची इन्व्हेस्टमेंट जेव्हा करतात त्यावेळेस क्वालिटीवरती अजिबात हयगय करू नका. चांगल्या मशीन्स आणून लावा जेणेकरून तुमचं प्रोडक्शन पुढे खूप काळापर्यंत नीट आणि व्यवस्थित चालू राहील. आज आम्ही हिमाचल प्रदेशवरनं परत धुळ्याला आलो, स्वगृही आलो 3 वर्ष आधी आणि धुळ्यात MIDC इथं आम्ही जवळ 8 एकरचा प्लॉट घेऊन तिथं पूर्ण आमच्या युनिटची बांधणी केली. आणि आज मला सांगायला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की धुळेकरांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि हे युनिट आज जे आहे ते भारतातलं किंवा चायनामध्ये पण या साईजचं इलेक्ट्रॉनिक विंग स्केल मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट नाही. सध्या आम्ही दिवसाला 5,000 विंग स्केल मॅन्युफॅक्चर करतो. भारतभरात आमचे 15 लाखाच्या वर कस्टमर्स आहेत. आम्हाला येणाऱ्या काळात बऱ्यापैकी आणखी पुढे जायचं आहे. परत एक लहानशी गोष्ट सांगेन की ग्रोथ, म्हणजे शाळेत असताना बायोलॉजी किंवा जीवशास्त्रात मी अभ्यास केला त्यावेळेस माझं असं लक्षात आलं की वाढ हे सजीवाचं लक्षण आहे. ठीक आहे ना. तसं इंडस्ट्री इज द सेम थिंग. इफ यू आर इन अ बिझनेस, इफ यू आर इन अ प्रोफेशन, तर तुम्हाला ग्रोथ कशी करता येईल याचा विचार प्रामुख्याने केला पाहिजे. कारण जर तुम्ही ग्रो होऊ शकला नाही तर यू आर गोइंग टू बी टायटॅनिक, हळूहळू तुम्ही सिंक होणार. त्याच्यामुळे ग्रोथ आपल्याला आपल्या बिझनेसची कशी करता येईल याच्यावरती प्रामुख्याने फोकस करा. काम करत असताना कोणी टेक्निकल बॅकग्राऊंडवरनं येतं, कोणी कॉमर्स बॅकग्राऊंडवरनं येतं. जसं मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या बिझनेसला रिक्वायर्ड असणाऱ्या सगळ्या गोष्टी, मग त्या टॅक्सेशन्स असतील, या सगळ्यांचा अभ्यास करा. परत एक गोष्ट या विषयावरून आठवली, मी जेव्हा इलेक्ट्रॉनिक विंग स्केल बनवायचा व्यवसाय सुरू केला तर त्यावेळेस सेल टॅक्स हे काय असतं मला माहीत नव्हतं. धुळ्यातल्या XYZ कन्सल्टंटकडे मी गेलो. त्यांनी मला सांगितलं या प्रॉडक्टवरती 4% सेल टॅक्स आहे. मी कामाला सुरुवात केली, मला काहीच माहिती नव्हतं. 3 वर्षानंतर जेव्हा पहिल्यांदा असेसमेंट लागली त्यावेळेस 12% सेल टॅक्स आकारण्यात आलं आणि 3 वर्षाच्या माझ्या पूर्ण टर्नओव्हरवरती काय म्हणतात त्याला पेनल्टी आणि इंटरेस्ट, म्हणजे परिस्थिती अशी झाली की माझी कंपनी बंद व्हायची वेळ झाली. इतका जबरदस्त तो फटका होता. पण नंतर मी परत मुंबईला गेलो, तिथल्या मोठ्या कन्सल्टंट्सना भेटलो. त्यांनी सांगितलं की आपण याच्यातनं मार्ग काढू. त्यांनी मला काहीतरी डेव्हलप करायला सांगितलं जे मी 15 दिवसात डेव्हलप केलं. आम्ही ट्रिब्युनलला केस लढलो आणि ती केस आमच्या प्रॉडक्टवरती आम्ही जिंकून बाहेर आलो. नाहीतर नीतिराज असते 3 वर्षानंतर बंद झाली असती. म्हणून मला हे सांगायचं आहे की आज तुम्ही कुठलंही काम सुरू करताना बी कॉशियस. आजचं काळ हे ऑपॉर्च्युनिटीजचं काळ आहे. तुम्हा लोकांना इंटरनेटमुळे खूप काही ऑपॉर्च्युनिटीज आज आहेत. आणि सगळ्यात शेवटी मी एक म्हणेल की हिम्मत.
कारण काम करताना खूप अडचणी येतील, डेली काही ना काही अडचणी येतील, घरातून सपोर्ट मिळेल किंवा नाही मिळणार. आय वॉज वन ऑफ द लकी वन्स हू वॉज व्हेरी वेल सपोर्टेड मॉरली बाय माय डॅडी, आणि त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकलो. पण याचा अर्थ असा नाही आहे की कोणी उद्योजक करू शकत नाही. मी माझ्या आयुष्यात सर्वसाधारणपणे 42 उद्योजक उभे केले, ज्यांना मी मदत केली किंवा गायडन्स, मदत इन द सेन्स. आणि उद्योजकता या गोष्टीचा विकास व्हावा आणि सगळ्यांनी उद्योजकतेची कास धरावी. म्हणजे त्या 42 लोकांमध्ये बरेचसे लोक आमचे एम्प्लॉई पण होते, ज्यांना मी उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न केला. आणखी एक गोष्ट सांगतो, सध्याच्या काळात स्टाफ रिटेन करणे हा खूप मोठा चॅलेंज आहे. पण मला सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडे सर्वसाधारणपणे 450 लोकांची आज टीम आहे. त्याच्यातली 70% लोक अशी आहेत की ज्यांना माझ्या कंपनीत 20 वर्ष झाली असतील, आणि 10 वर्षांच्या वर झालेली 80% लोक माझ्याकडे आहेत. आणि दॅट इज व्हॉट इज माय ॲसेट, आय वुड से दॅट. काम करत असताना तुम्ही तुमच्या कंपनीशी किंवा ऑर्गनायझेशनशी किंवा बिझनेसशी रिलेटेड सगळ्या ॲस्पेक्ट्सना, तुमचे एम्प्लॉईज असतील, बँकर्स असतील, कस्टमर्स असतील, सप्लायर्स असतील, स्टेक होल्डर्स असतील, त्या सगळ्यांशी जस्ट राहा. कुठली चोरी करू नका, कुठल्याही गोष्टी लपवू नका. बी ट्रान्सपरंट. तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण नक्की तुम्ही यशाच्या शिखरावर पोचू शकाल. मला वाटतं की एवढं सांगून मी थांबेन. काही इंटरॅक्टिव्ह सेशन जर असेल, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल सरांना तर आपण कृपया पुढे यायचं आहे. सरांनी खूपच छान नवउद्योजक यशस्वी कसे होतील याच्या सुंदर अशा टिप्स दिलेल्या आहेत. कोणालाही काही असेल. हाय सर, मी धनंजय माणिक जगताप, एम डी पालिशा. सर, तुम्ही बिझनेस ग्रो करत असताना कन्सिस्टन्सी कामात सातत्य कशा प्रकारे ठेवलं सर तुम्ही? बेसिकली कन्सिस्टन्सी हा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करणं आणि कन्सिस्टंट. तुम्हाला इतका, म्हणजे आपण म्हणतो की उद्योजक होताना तुम्हाला ते खूप ध्यास पाहिजे तुमच्या टार्गेटचं, तुमच्या गोलचं. स्पष्ट सांगायला गेलं तर तुमच्या डोक्यात वेळच पाहिजे. वेळ हे करेक्ट शब्द आहे. म्हणजे लोक म्हणतात की हा वेडा झालेला आहे, तर समजायचं की तुम्ही सक्सेस होणार आहात. तुम्ही कुठल्याही विरोधाला घाबरू नका, ठीक आहे ना. आणि जर तुम्ही कन्सिस्टंटली काम कराल, वेळेवर डिसिजन टेकिंग कराल. डिसिजन सुरुवातीला चुकतात कारण अनुभव नसतो, बरोबर. आणि या जगात कुठलीच गोष्ट फुकट मिळत नाही. तुमच्या प्रत्येक चुकांची किंमत तुम्हालाच मोजावी लागते, आणि त्याच्यातनं तुम्ही शिकत जातात की करेक्ट डिसिजन कसे घ्यायचे. कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही, बरोबर आहे. पण आपल्याला डिसिजन वेळेवर घेणं आवश्यक असतं, कारण डिसिजन प्रोलॉंग म्हणतात ना, जस्टिस प्रोलॉंग इज जस्टिस डिनाईड. तर तो प्रकार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टींचे डिसिजन जे असतील ते घ्यायला लागा आणि कन्सिस्टंटली काम करा. थँक्यू सर. धन्यवाद सर. आता जवळजवळ प्रश्न. थँक्यू व्हेरी मच. मी खानदेश उद्योग प्रबोधिनीचे आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलायला संधी दिली, आणि आपल्या सगळ्या तरुणांना भेटून मलाही खूप उत्साह आला. 2च मिनटं मी घेईन सर. मागचे 2 दिवस इथं मी आहे. मी वय 58 वर्ष, आय एम नॉट अ तरुण उद्योजक. पण मागच्या 2 दिवसात इथं मी जे काही ऐकलं, मी एक क्षणही हे व्यासपीठ किंवा इथं ॲज अ ऑडियन्स मी निघू शकलो नाही बाहेर. कारण मला इतकं काही इथं शिकायला मिळालं आणि इतकं काही माझं स्वतःचं चार्जिंग झालं. तर मी नक्की आशा धरेन की अशा कार्यक्रमांना नक्कीच, म्हणजे मी अभिनंदनीय गोष्ट आहे जी आता इथं घडून आणलेली आहे आयोजकांनी, आणि याचा लाभ धुळेकरांनी घ्यावा आणि चांगले उद्योजक तयार व्हावेत, अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करेन.